अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। संकेश्वर महाराष्ट्र पश्चिम घाटात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। नदीकाठच्या शेती वाड्यात पावसाचं पाणी शिरलं आहे। आज हुक्केरी तहसीलदार मंजुळा नाईक, संकेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश मठद, उपतहसीलदार CA पाटील, ग्रामविकास अधिकारी BN पाटील अधिकारी वर्गाने हिरण्यकेशी नदीच्या पाण्याची पाहणी केली। तसेच नदी गावातील नागरिकांच्या घरात पाणी आल्यास याचे गंजी केंद्रात राहण्याची सोय देखील करण्यात आली। गडिंग्लज तालुक्यात पावसाचा जोर वाढत असून ऐनापूर व कोल्हापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने सरोळी वगैरे गावाला जाणारा मार्ग बंद झाला। तसेच निलजी बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील नूल गावाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली। हिरण्यकेशी नदी पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। कोकण भागात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। शेतीची मशागतीची कामे काही भागात न झाल्याने पेरणीची कामेही ठप्प झाली। यामध्ये संततधार वृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती व्यक्त होत आहे, कारण त्यांना सूर्यकिरणाची अत्यंत गरज आहे। पण पाऊस पडत असल्याने बळीराजा संकटात सापडतो की काय अशी शंका व्यक्त होत आहे। या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडलं। यामुळे पेरणीच्या कामात खोळंब झाला। धरण परिसरात पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसत आहे। सकाळी संपलेल्या 24 तासात 20 मिलीमीटर पावसाची नोंद शहरात झाली आहे। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।